गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? गुरुवारी मार्केट बंद असल्यामुळे शुक्रवारी प्रेशर निर्माण होणार होता, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. पण त्या दिवशी असं काही जास्त झालं नाही. ओके, कारण का मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की बाईंग फास्ट असते आणि सेलिंग स्लो असते. ओके, बाईंग फास्ट असते आणि सेलिंग स्लो असते. त्यामुळे ह्या विषयाला आपण गंभीरतेने खूप बघणं जरुरी आहे. ओके, जर सेलिंग होत असेल तर मार्केटनी ही लेवल तोडणं जरुरी होतं, पण तसं न करता मार्केट स्टेबल झालं, आपल्या लेवलला थांबले. का माहितीये का? सायकोलॉजिकल लेवल आहेत 26,000 जी आपण हर वेळेला बोलतो ना, सायकोलॉजिकल लेवल आहेत. त्यामुळे मार्केटनी एक स्थिरता घेतलेली आहे. स्थिरता म्हणजे मार्केट रेंज मध्ये अजूनही आहे. आणि मी हर वेळेला सांगतो की मार्केट एक छोट्या बाळासारखं आहे, जास्त वेळ एका रेंज मध्ये राहू शकत नाही, त्याला निघणं जरुरी आहे. मग ह्या हप्त्यात असं काही घडलं नाहीये, तर मग येणाऱ्या हप्त्यामध्ये मार्केट काही नाही काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ओके, जर आपण काहीच केलं नाही ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला प्रॉफिट नाही झाला. हा, ह्याचा अर्थ असा घ्या पॉझिटिव्हली, मी हरवेळेस पॉझिटिव्ह राहा आयुष्यामध्ये. आपल्याला आहेत ना एक धडा, एक लेसन भेटलाय. आपण खूप काही शिकलो या गोष्टींनी या हप्त्यामध्ये. पहिले तर आपण थांबायला शिकलोय. आपला धैर्य आपण सोडला नाहीये, आपण संयम पाळलाय, नियम पाळलेत. त्यामुळे आज आपण प्रॉफिट नाही केला, पण लॉस पण नाही केलेला आहे. ह्यानी काय साध्य होतं की यस ट्रेडिंग मध्ये आपला जो पाया आहे तो मजबूत होत चाललेला आहे, पकड मजबूत होत चाललेली आहे. मी हर वेळेस सांगतो, विजन आपली खूप सुंदर होत चाललेली आहे, मार्केटला आपण समजायला लागलेलो आहे. आणि हेच गरज आहे, अत्यंत आवश्यक जी गोष्ट आहे ती मार्केटमध्ये घडत आहे आणि ह्याच्यातनी आपण शिकत आहोत. त्यामुळे असं काहीच विचार करू नका की मार्केटने मला काय दिलं, मार्केटने काय नाही दिलं. मार्केट सगळ्यांना देतो, फक्त ती वेळ जरुरी आहे. मग आता मार्केटमध्ये वेळ आहे का? तर नाहीये. ओके, तर होतंय काय, डिसेंबर संपत आलाय, लगभग संपलाच आहे. सोमवार मंगळवार 1 तारीख, नवीन वर्ष 2026. सुंदर वर्ष आहे. आपण जर न्यूमरोलॉजी बोललो, नंबरचा गेम बोललो, तर ह्याचा आकडा 1 येतो, टॉपचा, वर्चस्व गाजवणारा. त्यामुळे सगळ्यांचं आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत लगभग 50% वरती कमी होणार आहेत, लिहून घ्या. कारण का पॉझिटिव्ह असणं जरुरी आहे. त्यामुळे नंबर 1 जो आहे ना, खूप सुंदर नंबर आहे. आम्ही न्यूमरोलॉजीचे जेव्हा सेशन्स घेतो तेव्हा त्या नंबरचे खेळाच्या बद्दल त्याची माहिती देतो की तुम्हाला कुठला नंबर चांगला आहे. आमचे सेशन्स होतात. त्यामुळे त्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्या सेशनच्या गोष्टी आहेत, क्लासेसच्या गोष्टी आहेत, आमच्या फॅमिलीच्या गोष्टी आहेत. पण सांगतोय की तुम्हाला येणारा दिवस, येणारा काळ, येणारा वर्ष खूप सुख समृद्धी जाणार आहे. नक्कीच लिहून घ्या. ओके, तर चला आपण येऊया की उद्या मार्केट काय करणार आहे. जसं आज रविवार आहे, सोमवारचा व्हिडिओ आपण रविवारी संध्याकाळी बनवतो, शुक्रवारी बनवत नाही. तर आपण बघूया आता मार्केट काय करायच्या परिस्थितीमध्ये आहे किंवा मार्केट काय करणार आहे. ओके, तर 5 मिनिटाच्या चार्ट होते आपल्याला कळलेलं की मार्केटमध्ये बॅरिश प्राइस ऍक्शन आहे. बॅरिश म्हणजे खालची बाजू आहे. ठीक आहे, म्हणजे मार्केट इकडनं वरती गेलं, इकडनं खाली आलं. ओके, म्हणजे मार्केट इकडनं वरती गेलं आणि इकडनं खाली आलं, लेवल तर त्याच आहेत. त्यामुळे मार्केटने असं काही केलं नाहीये. तर 5 मिनिटावरती मला गेम समजत नाहीये, दृष्टिकोन माझा बनत नाहीये. त्यामुळे मी माझा टाइम फ्रेम वाढवतोय, जी वेळ आहे 15 मिनिटाची करतोय. ओके, 15 मिनिटावरती मला काहीतरी असं दिसतंय की मी गेल्या पण तुम्हाला बोललेलो, मार्केट गॅप सोडत नाही. मार्केट जर हा गॅप असेल ना, मार्केट भरण्याचा प्रयत्न करेल. मार्केट ही गॅप भरून जाईल का? मग तिथपासून ह्या लेवल पर्यंत थांबायला लागेल. म्हणजे उद्याच्या उद्याच आपल्याला खालचा ट्रेड घ्यायचा नाही, असं नका करू. ओके, कारण मार्केट ह्या लेवल वरतीच आहे, इकडनं परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, पण अजून जर टाइम फ्रेम बघायचा आहे, कारण का हफ्त्याचा टाइम फ्रेम आपण बघतो, वीकली टाइम फ्रेम वरती बघतोय, तर आपण त्या लेवलवरती पण येऊन बघूया. ठीक आहे, हा जरा 15 मिनिटाचा, 1 तासावरती येऊन बघूया काय आपल्याला दृष्टिकोन कळतात. ओके, बघा दृष्टिकोन असे कळतात की मार्केट जो झोन मध्ये आहे, या पॅरलल झोन मध्ये जो आहे, ठीक आहे,
पहिला जो पॅरलर झोन जो होता ना, तो लगभग बघा असा काहीतरी होता. ओके, म्हणजे हा डाऊन ट्रेंडचा पॅरलर झोन होता. आता जर बघायला गेलं ना, तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की मार्केट आता अप ट्रेंड झोन मध्ये आहे. बरोबर आहे, हे आपलं बोलणं चोख झालं होतं. मग मार्केटने इथे घेतले, म्हणून बोललो की इकडनं एक रिव्हर्सलचा पॅटर्न येऊ शकतो. मग आता ही जी लेवल तुटली, कुठली आहे, सरळ 26,000ची लेवल येते, 26,900 25,980, जी आपण इथे ऑलरेडी मार्क केलेली आहे. म्हणजे हा अभ्यास आपला बरोबर चाललेला आहे. ठीक आहे, त्या पद्धतीमध्ये जर आपण टाइम फ्रेम जर वाढवत असू तर आपण येऊया 3 तासावरती म्हणा. जर आपण जरा डिटेलमध्ये व्हिडिओ करूया. ओके, 3 तासामध्ये ना मला ना हा रॅन्डम चार्ट दिसतोय. रॅन्डम चार्ट म्हणजे काय माहिती आहे, मार्केट दिशा कळत नाहीये का, हे पण समजणं खूप आवश्यक आहे. ही एक लेवल आहे आणि एक वरची नक्कीच ही लेवल आहे. परत अजून एक लेवल जी निर्माण झाली ती वरची हायची. ओके, 3 तासामध्ये बघाल ना, ही जी कॅन्डल आहे बघा, मदर कॅन्डल बद्दल बोलतो ना, ग्रीन वाली, ही खूप सुंदर कॅन्डल आहे. त्यानंतर मोठी कॅन्डल जी बनली रिजेक्शनची, ही वाली कॅन्डल आहे. ओके, त्या कम्पॅरिझननी या हप्त्यामध्ये अशा कुठल्या कॅन्डल बनल्याच नाहीयेत बघायला गेलं तर. त्यामुळे मार्केट साईडवेज आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. ओके, 3 तासामध्ये जर तुम्ही येता ना, तर तुम्हाला काही गोष्टी दिसतील. हॅमर ॲट द बॉटम हा लाल आहे. सेशन मध्ये मी सांगतो हर वेळेला की लाल म्हणजे काय आहे, ग्रीन म्हणजे काय आहे, हॅमर कुठल्या पद्धतीचा बनलं पाहिजे, कुठल्या कलरचा बनला पाहिजे, त्या सेशन्स मध्ये आम्ही सांगतोच. माझ्या मुलांना माहिती आहे, माझ्या फॅमिली मेंबर्सना माहिती आहे, खूप लोकांना माहिती आहे. ओके, कॉमन गोष्ट आहे. ओके, पण त्याचबरोबर एक ही कॅन्डल पण बनली आहे. आता ह्या कॅन्डलला काय बोलतो हे सगळं तुम्हाला माहिती असेल. डोजीचं फॉर्मेशन झालेलं आहे, त्यामुळे असं वाटतंय की यस प्रेशर खाली पण आहे. वरनं भलेही प्रेशर असू दे, पण यस ह्या लेवलवरती काहीतरी प्रेशर आहे. बायर्स ह्या लेवलच्या खाली मार्केटला येऊन देत नाहीत. हा, जर बायर्स ह्या लेवलच्या खाली जर आले तर मार्केट मग ह्या लेवल पर्यंत येण्याचे प्रयत्न करेल किंवा हा गॅप भरण्याचा प्रयत्न करेल. तर हा गॅप लगभग 25,800. मग येऊ दे ना, चांगली गोष्ट आहे, येऊ दे. मग काय होईल माहितीये का, एक रॅन्डम चार्ट जो आहे ना तो क्लिअरिटी मध्ये येईल. कसं माहितीये का, तुम्हाला दाखवतो, कारण हे समजणं जरुरी आहे. ओके, बघा, रेंज मध्ये मार्केट वरती जाते, खाली येते, वरती जाते, खाली येते, वरती खाली वरती, आता खाली येतंय. इकडनं हा चार्ट होईल. मग येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच कळेल की मार्केट ह्या लेवलला जात आहे की मग अजून एक दिशा पकडते. त्यामुळे आता थांबा जरा. हा झाला 3 तासाचा मुद्दा, या कॉन्सेप्ट पॉइंट क्लिअरिटी. ओके, आता येऊया डेली वरती, एक दिवसाच्या चार्ट वरती. ओके, एक दिवसाच्या चार्ट वरती तुम्हाला खालनं एक ट्रेंड लाईन जी दिसते, मी गेल्या पण सांगितलं, ती बरोबर ह्या लेवलला येते. ती आहे 25,000 लगभग 800ची, 25,800ची. ओके, तर त्या पद्धतीमध्ये 25,800 लेवल एक सायकोलॉजिकल खूप मोठी लेवल बनते. सायकोलॉजिकल लेवल म्हणजे 26,000 पण राऊंड फिगरच आहे, ही मोठी आहे. पण ह्याच्या मधली पण एक जी लेवल आहे ती 25,800. तुम्हाला तर माहित असेल, गेल्या वर्षी 22,800, 23,800 अशा लेवल्स बनत होत्या. मग आता 25,800 लेवलला पण मार्केट खूप वेळा प्रयत्न करतंय तोडण्याचं, पण ते तुटत नाहीये. मार्केट वरतीच आहे, पण एवढं पण वरती गेलं नाही की आपण बुलिश पटकन व्हावा. ओके, हा एक कॉन्सेप्ट झाला डेलीचा. मेन आहे वीकली कॅन्डल क्लोजिंगचा विषय. ओके, बघा आता ह्या एक दिवसामध्ये पण ही जी कॅन्डल बनली ना, ह्या कॅन्डलचा अजून लो तुटला नाही. जेव्हा ह्या कॅन्डलचा लो तुटेल ना, मार्केट इथे रेड कॅन्डल बनवेल, क्लोजिंग देईल, त्यानंतर मी फुल बेरिश डायरेक्ट मार्केट ह्या लेवलला येईल. कारण जेव्हा आपण चढतो तेव्हा एक एक पायरी चढतो, उतरताना पण एक एक पायरी उतरणं जरुरी आहे मार्केटला. मार्केट पद्धतशीर वागतं, पण त्या पद्धती आपल्याला समजून घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. ओके, हा झाला डेली वरचा अनालिसिस. ओके, आता येऊया वीकली वरती, कारण का हप्ता संपलेला आहे, उद्याच्या दिवसापासून एक हप्ता चालू होतोय. ओके, नीट बघा, मार्केट इकडनं फ्लो खाली, फ्लो खाली, फ्लो खाली, फ्लो एक खाली, फ्लो हा मोठा खाली आलेला आहे.
मार्केट काय करते, नक्कीच प्राइस एक्शन बनवते, हे आपल्याला कळलेलं आहे. ओके, मग इथे जी प्राइस एक्शन आहे ना, जराशी अस्थिर झालेली आहे. इथे ह्या झोन मध्ये जर तुम्ही बघाल ना, ह्या झोन मध्ये मार्केट खूप ट्राय करते वरती जाण्याचं, पण त्या कॅन्डल छोट्या, इथे बघा ना किती मोठ्या मोठ्या कॅन्डल बनल्या. आपल्या विकली करतोय आपण, विकली करतोय. म्हणजे ह्या हप्त्याचं बघायला गेलं ना, कधीपासनं, ऑक्टोबर पासनं हा डिसेंबर, ऑक्टोबर 20 पासनं ते डिसेंबर समजा 28 झाला, लगभग 1-1.5 महिना या 2 महिने मार्केट अशा कुठल्या कॅन्डल बनवत नाहीये. याचं कारण काय आहे, मार्केटला नक्की काय करायचं ना, अजूनपर्यंत क्लिअरिटी नाहीये. जेव्हा मार्केटला क्लिअरिटी नाहीये कुठे जायचंय, मग आपण का काही करतोय, आपण आपला संयम का तोडतोय, आपण आपले रूल्स का तोडतोय, हा मुद्दा तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. ओके, असं बघायला गेलं ना, तर ही जी ग्रीन कॅन्डल बनले एक्झॅक्ट लेवलला आहे, बघा तुम्ही, एक्झॅक्ट लेवलला आहे, एक्झॅक्ट लेवलला आहे. म्हणजेच काय की ह्या लेवलला आता ही ग्रीन कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मार्केटला खाली येऊ दे. कुठली लेवल आहे, तर अजून खाली लेवल आहे 25,600 लेवल आहे. ओके, आता ह्या लेवल्स खूप मोठ्या मोठ्या आहेत, विकलीवरती आपल्याला मग मोठ्या, पहिली 25,800 नंतर 600 अशा लेवल्स आहेत. त्यामुळे मार्केटला इथपर्यंत येण्यासाठी खूप मोठ्या अडचणी बघायला लागतील. आणि जर इकडनं अशी आली, मग इथे ट्रेंड लाईन बनेल आणि इकडनं मार्केट परत वरती जाईल. ही लांबची गोष्ट आहे, लगभग समजा ना मार्च एप्रिल पर्यंत ही गोष्ट घडू शकते, कारण विकली होती बघतोय. ओके, वीकली वरती तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअरिटी येईल की इथे वीकली वरती ना, आपण सगळं काढूया, कॅन्डलची भाषा समजण्याचा प्रयत्न करूया. वीकली वरती जोर नक्कीच लागलेला आहे, समजण्याचा प्रयत्न करा. मार्केट वरती आलं, रिजेक्शन घेतलं. रिजेक्शन का घेतले, इन्व्हर्टेड हॅमर, रेड रेड. ओके, नंतर ताकद लावलेली आहे. ही ताकद बघा, इथे हॅमर बनलेला आहे. विक्स वरती इम्पॉर्टंट द्या, खालचा जो भाग आहे ना बॉडीचा, त्याला विक्स बोलतात. हा भाग बघा, ट्राय केलेला आहे, इथे पण ट्राय केलेला आहे, इथे तर नक्कीच ट्राय केलाय. अगेन हॅमर बनलाय ऍट अ बॉटम, असं बघायला ही रेंज आहे ना, हॅमर बनलाय बॉटम, किती 25,800 लेवल, मगाशी पण सांगितलं तुम्हाला. बघा, अभ्यास असा करा ज्यांनी सर्व दृष्टिकोन आपले क्लिअर असणं जरुरी आहे, सर्व बाजू क्लिअर असणं जरुरी आहे. जेव्हा एक मैदानामध्ये ना एक प्लेअर असतो इथे उभा, तो हर एक ठिकाणावरती त्याचं लक्ष असतं, मग त्याला कुठे बॉल मारायचा ना हे त्याच्यावरती असतं. तो रॅन्डमली फक्त बॅट उचलत नसतो, या हवेमध्ये बॅट फिरत असतो. सचिन तेंडुलकर साहेब, विराट कोहली साहेब, हे जे मोठे दिग्गज आहेत, रोहित साहेब, हे असेच बनलेले आहेत, नित्यनेमाने प्रॅक्टिसने बनलेत, संयम गेलेत, पहिल्याच मॅच मध्ये 100 नाही केलेले आहेत, रॅन्डमली कधी केले पण असतील काही व्यक्तींनी, पण ते पॉसिबल नाही. एक काळ येतो, एक वेळ येतो, ती त्यांना काळ वेळ काढणं जरुरी आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघाल ना, ह्या कॅन्डल नंतर वीकली कॅन्डल वरती इकडनं एक परत प्रेशर निर्माण झालेलं आहे. ओके, मग आता ह्या दोन कॅन्डल्स खूप इम्पॉर्टंट झालेल्या आहेत आपल्या, बरोबर आहे. मग कुठली लेवल आहे ही कुठली लेवल आहे, तर ह्या कॅन्डलचा आहे 23, जो लगभग हर वेळा मी सांगतो. ओके, याची खालची लेवल कुठली आहे, लगभग 730. असं बघायला गेलं तर इथे ह्या कॅन्डलचा जो लो आहे, सगळ्या 1 2 3 कॅन्डलच्या लो आहेत, ती लगभग 880 बनते, म्हणजे 900ची लेवल बनते. मग आता मार्केट ह्या रेंज मध्ये, क्लोजिंग कुठेच नाही भेटत ना, खाली ना वरती. ठीक आहे, मग आता वरची लेवल काय 230 आणि खालची लेवल 800, म्हणजे इकडनं लगभग 350-400 पॉइंट मध्ये मार्केट वर खाली करत आहे. तुम्हाला कळलं का, समजलं का? समजणं, कळणं आणि त्यावरती ट्रेडिंग करणं हा विषय वेगळा आहे. काही लोक समजून पण मुद्दामून ट्रेडिंग करत बसतात, ओव्हर ट्रेडिंग करतात. आता जाईल उद्या येईल, उद्या येईल आता जाईल. चुका नका करू. इथे मार्केट एक चूक माफ नाही करत, आणि एक चूक तुम्हाला तुमचं कॅपिटल संपेल, पुढच्या वेळेला ट्रेडिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे, तर आता आपण 5 मिनिटावरती येऊया आणि बघूया. ओके, लेवल्स लागलेले आहेत. 26 सायकोलॉजिकल लेवल आहे ना, ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे.
मी या लेवल्स ठेवतोय. ओके, मार्केटने खूप वेळा प्रयत्न केला वरती जाण्याचा. बघा मार्केट जर उद्या इथे ओपन झालं ना आणि जर हायला जात असेल तरी पण मी ट्राय करेन की इकडनं एक खालच्या बाजूचा ट्रेड घ्यायचा. का? मार्केट जाताना दिसत नाहीये. ठीक आहे, आणि लगभग मी उद्या 980च्या खाली इथे मी एक अटेम्प्ट नक्कीच करेन. उद्या लगभग मी 70 ते 80% खालच्या बाजू ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मला काहीशी वाटत असेल इकडनं रिव्हर्सलचा ट्रेड येत असेल, म्हणजे समजा ओपन ह्या लेवलला होते आणि समजा जर लेवल टेस्ट करते आणि जर वरती जात असेल तर मी काहीतरी करेन. पण इकडे माझे परत 80 पॉईंटचे लेवल आहेत. सगळीकडे 100-80 पॉईंटचे लेवल आहेत आणि 100-80 पॉईंट मध्ये निफ्टी जर हलत असेल ना तर मजा नाहीये. खरंच ती मजा नाहीये. कारण का तुम्हाला माहितीये प्रीमियम डिके होतं, ह्या गोष्टी सगळ्या घडतात आणि आपण मग गप्प बसतो. कारण कॅन्डल्स अशा काही बनतच नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे या गोष्टीवरती जरा संयम ठेवायला शिका. आपला मोटिव्ह तोच असतो, पहिलं थांबायला शिका, सर्व गोष्टींना समजून घ्या, त्या गोष्टी शिका, समजा आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. ओके, आपल्या लेवल्स मी काय हलवत नाहीये. ठीक आहे, कारण का लेवल्स त्याच आहेत. मार्केट कुठे गेलं नाहीये आणि मार्केट कुठे जात नाही, ह्याच्या लेवलचा आपला खूप संबंध मग अजून घट्ट होतोय. त्यामुळे लेवल्स तुटणं खूप जरुरी आहे. जिथपर्यंत लेवल सुटत नाही तिथं मी संयम पाळणार आहे. लगभग हा महिना संपलेला आहे. सोमवार मंगळवारी मी अवॉइड करणार आहे ट्रेडिंग लगभग तरी. नंतर काय आहे तर 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख बंद आहे, 4 तारीख बंद आहे. मी लगभग 5 तारखेपासून ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करेन. मी पुढचा हप्ता जरासा संयम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर ज्या गोष्टीनं समजता आलं तर त्याच्यावरती तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वाढवा, पेशन्स ठेवा, तरच येणाऱ्या दिवसामध्ये स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या संधी तुम्हाला प्राप्त होईल. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. आयुष्य खूप मोठं आहे. असं बघायला गेलं तर आयुष्य खूप छोटं पण आहे, पण ते तुम्ही कसं जगता ह्याच्यावर डिपेंड करते. आजचा जो क्षण आहे तो जगणं खूप जरुरी आहे. उद्या काय होईल माहिती नाहीये. त्यामुळे जो क्षण तुमच्या समोर आहे त्या क्षणमध्ये तुम्ही फुल ऑन जगण्याचा प्रयत्न करा. बिंदास राहा, हसत राहा आणि ट्रेडिंग करत राहा. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या नवीन बॅच साठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारा. 7 महिन्याचा मोठा बॅच असतो. लाईव्ह ट्रेडिंग पुरी महिना असते, अख्खा दिवस, सकाळी, दुपारी आणि रात्री पण. कारण रात्री कमोडिटी मार्केट असतं. कारण आपण सगळे विषय घेतो, समजवतो, सक्षम बनवतो. ठीक आहे, तर आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया. मला ऐकण्यासाठी, समजण्यासाठी धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.